नागपूरच्या यशोधरा नगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला। या टोळीतील 2 आरोपींना अटक करण्यात आली, तर त्यांनी दिलेल्या माहितीवरून चोरीचे आणखी 4 गुन्हे उलगडण्यात आले। या कारवाईत चोरीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला। त्याची एकूण किंमत 5,68,000 असल्याचं सांगितलं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार 4 मे रोजी रात्री कुंदनलाल गुप्ता नगर येथील शाहू मोहल्ला येथील किशोर निमजे यांच्या घरात चोरी झाली। त्यावेळी तक्रारदार लग्न समारंभाला गेले होते आणि त्यांची मुलं जवळच्याच शेजाऱ्याच्या घरी झोपायला गेली होती। चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधून 1 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 6 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि ठोस माहितीच्या आधारे कुख्यात चोर राहुल हटेवार याला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्यानं आपला गुन्हा कबूल केला आणि आपले साथीदार निकेश शाहू आणि दुसरा आरोपी बाली यांची नावं उघड केली। पोलिसांनी निकेश शाहूलाही अटक केली। मात्र चौकशी दरम्यान असं आढळून आलं की या आरोपींनी यशोधरा नगर परिसरात एकूण 4 घरफोड्या केल्या। पोलिसांनी आरोपींकडून 5,68,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले आहे। सध्या प्रकरणात पुढील तपास सुरू असून इतर आरोपींचाही शोध सुरू आहे। इससे पहले जब राहुल हटेवार को अरेस्ट किया था, उस टाइम का जो मुद्देमाल गया था उसमें का 3,04,500 का रिकवर किया था। और ये निकेश साहू उस टाइम एब्सेंट था। 2 दिन पहले उसको अरेस्ट करके उसके पास से कुल मिला के 4 अपराध, दोनों ने मिलकर 4 अपराध किए थे। उसमें का टोटल माल जो गया था 9,02,750 का। सोने का जो मूल्यवान गहने थे तो उसमें के 5,68,750 के रिकवर किए हैं और बाकी अभी कस्टडी में है, तो वो रिकवरी अभी चल रही है।